तर संभाजीनगरमध्ये गुगल मॅपनं आता गोंधळ केलाय। यूपीएससीचे विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहिल्याचं सध्या समजतंय। इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झालेत। गुगल मॅपमुळे विद्यार्थी रस्ता चुकले आणि त्यामुळे हा प्रकार घडला। छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतोय। गुगल मॅपमुळे हे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। यूपीएससी विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहिल्याचं सध्या माहिती मिळते। हे मी मान्य करतो। ॲज अन विद्यार्थी मी काळजी घ्यायला पाहिजे होती, पण मी जालन्याला राहणार, 60 किलोमीटर अंतर आहे, म्हणून मी विचार केला की मी लवकरच जातो। आता हे बघा, ह्या पिनकोडवर पण तुम्ही बघा, इथं 431001 पिनकोड दिलेला आहे। हे पिनकोड तुम्ही दाखवा, हे पिनकोड तुम्ही टाका। हा ॲड्रेस पण तिकडेच वालूजला येतोय आणि इथला पिनकोड 431005 आहे की सर आम्ही वाळूज या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत जाऊन वापस आलो। जेव्हा आम्हाला रॉंग ॲड्रेस मिळाला किंवा मॅपमुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वापस यायला थोडासा 2 मिनिटं उशीर झाला, त्याने आम्हाला तसं इथं परवानगी कोणत्या विद्यार्थ्यांना दिल्या नाहीत। म्हणजे गुगल मॅपच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावं। आज सकाळी जवळपास आम्ही इथे होतो तर त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जवळपास 40 ते 45 विद्यार्थी या ठिकाणी ॲब्सेंट राहिले। कारण बाहेर येऊन थांबले होते ते, पण ते मध्ये अलाउ करत नव्हते। वेळेनुसार ते 9 वाजता त्यांनी गेट बंद केला।